नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। हाऊ टू चेक डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयर अलॉटमेंट। तर मित्रांनो, आपल्याला जर 12वी नंतर डिप्लोमाला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी मित्रांनो त्याची अलॉटमेंट ही आज डिस्प्ले झालेली आहे 16 तारखेला। आणि त्यानंतर मित्रांनो अलॉटमेंट डिस्प्ले झाल्यानंतर आपल्याला जो ऑप्शन आहे फ्रीज किंवा बेटरमेंट हे तुम्हाला करायचं आहे। त्यासाठी मित्रांनो डिप्लोमाची जी अलॉटमेंट आहे ती कशी चेक करायची याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। पण मित्रांनो, आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला ॲडमिशन संदर्भातील असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट भेटत राहतील। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्च बारमध्ये DSD25 DTE महाराष्ट्र असे टाईप करायचे आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खाली dsd25.dtemaharashtra.gov.in अशी वेबसाईटची लिंक दिसेल। तर त्या वेबसाईटच्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपली वेबसाईट ओपन झाली आहे। तर सुरुवातीला वेबसाईट ओपन झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला नोटिफिकेशन दिसतं आहे, प्रोविजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राउंड 1 इज डिस्प्ले। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला संपूर्ण शेड्यूल दिसणार आहे, आपली अलॉटमेंट झाल्यानंतर काय करायचं आणि किती तारखेला। तर या ठिकाणी मित्रांनो आज 16 तारखेला आपली अलॉटमेंट डिस्प्ले झालेली आहे। त्यानंतर 17, 18 आणि 19 जुलै 2025 रोजी आपण कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे। त्यासाठी मित्रांनो आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर फ्रीज करायचं आहे, त्यानंतर 1000 रुपयाचं पेमेंट करायचं ऑनलाईन आणि त्यानंतर कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे। आणि समजा तुम्हाला जर बेटरमेंट करायचं असेल म्हणजेच तुम्हाला जर सेकंड राऊंडसाठी जायचं असेल तर सेकंड राऊंडला जाण्यासाठी बेटरमेंट करून 1000चं पेमेंट केल्यानंतर करायचं आहे आणि ते आपल्याला 17 ते 19 तारखेच्या दरम्यान करायचं आहे। तर मित्रांनो आता सुरुवातीला आपण आपली अलॉटमेंट बघूया। तर मित्रांनो अलॉटमेंट बघण्यासाठी या ठिकाणी डाव्या बाजूला चेक प्रोविजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राउंड 1 असं ऑप्शन दिलेलं आहे। तर या ठिकाणी यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला ॲप्लिकेशन ID टाकायचा आहे। तर मित्रांनो हा ॲप्लिकेशन IDचा तुम्हाला टेक्स्ट मेसेज पण आलेला आहे। तशी तुम्ही जे तुमच्याकडे जे ॲक्नॉलेजमेंट आहे फॉर्म फिल केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म त्यावरती पण हा नंबर असणार आहे। त्यानंतर या ठिकाणी आपली डेट ऑफ बर्थ टाकायची आहे। तर या ठिकाणी मित्रांनो आपली डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर या ठिकाणी व्ह्यू अलॉटमेंटवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर जर मित्रांनो आपला जर कुठल्या कॉलेजला अलॉटमेंट झाली असेल तर या ठिकाणी आपल्याला त्या कॉलेजचं नाव डिस्प्ले होणार आहे। तर या ठिकाणी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला या कॉलेजला आपली अलॉटमेंट झालेली आहे। आणि समजा तुमची कुठेही अलॉटमेंट झाली नसेल तर या ठिकाणी नॉट अलॉटमेंट म्हणून असं तुम्हाला मेसेज डिस्प्ले होणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला आपली अलॉटमेंट बघायची आहे। तसेच तुम्ही रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करून आपला ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड टाकून पण आपली अलॉटमेंट चेक करू शकता। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला अलॉटमेंट चेक करायची आहे आणि आपल्याला फ्रीज आणि बेटरमेंट कसे करायचे या संदर्भातील व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे। तर मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।